जुन्या पिढी जरा फरक पडलाय लय फरक आहे. हा लय फरक आहे. आता काय फरक वाटतंय तुम्हाला म्हणजे ते आम्ही जगासमोर दाखवतो बाबा ही माणसं कशी राहिली बघा पहिली पहिली खरी माणसं होती माणसाला. आता खरी बी मायाळू हा शिक्षणामुळं फरक पडलं शिक्षण मायात. हा पहिलं पहिला आम्ही अडाणी आम्हाला कुणबटाच्या कुणबीने नोकऱ्या करायचे मी तुमची तुम्ही त्याची हा आणि जगायचा काळ होता हा. होय की. शिकल्यामुळे फरक पडला की हा. म्हणजे जग बघितलं आता लोकांनी असं झालं हो. पहिलं तुमचं कसं जास्त म्हणजे जास्त फिरत बी नसेल की तुम्ही बाहेर असं कुठं हा आणि आता कसं झालंय जे शिकतय त्याचे लेकर हुद्यावरच चालले ती आमची घराणीच बसली हा. होय की मग गरिबी आता पोटभर तुम्हीच का होणार का आला? काय माझ्याकडे लक्ष द्या हा तुम्ही आला मग तुम्हाला कोणता तरी होता आहे मी असं म्हणतो होय की, होय की. मग तुमचं लेकर सुशिक्षित निघणार होय की. आणि आमच्या अडाण्याचं किती शिकवावं त्याला की फॅन हा. किंवा यान हा. पेन आण ही मास्तरचं चालूच होय की. पुरवणी होईना ते लेकरू मागच राहतंय. किती मुलं आहेत तुम्हाला एक आहे किती वर्षाचा आहे हा लेकर वाळा आहे 2-3 लेकर आहेत शाळा शिकलं नाही त्याचं का? पोरग 9वीला आहे बरं बरं पोराचं पोरग बरं बरं तुम्ही शिकला नसाल शाळा काय का जबात नाही तुम्ही आमची एक पोरग आपलं 10वी शिकले आपलं शेत करते आपलं सारं हा आपण कुठलं तारंबळ काक्रंबा आणि जवळ जवळ. जवळ आहे की. ते शेतकऱ्याचे काय बाबा पहिलं कशा पद्धतीनं राहत होते आता म्हणजे फरक काय वाटतंय तुम्हाला नवीन पिढी जी आता आहे या नवीन पिढीमध्ये ना आता तुमच्या त्या पिढीमध्ये काय फरक आहे तुमच्या म्हणजे आता समजा आता ही लग्नाला जी वयाची पोरं आले तुमचं वय तुमचा कसं संप्रंग आमच्यातच मोडा लागलाय हा. बोलण्यात होय की खरं बोलायला नाही, काय नाही. तुमचं आता म्हणजे काय म्हणायचं माहिती आहे का त्यावेळेस तुम्ही जी वयात होतो लग्नाच्या वयात त्या पोरमातून आताच्या ह्याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला तुम्ही काय काय केलं कसं आम्ही पोटभर आम्ही स्वतःचे लग्न सुद्धा दावणीला पड त्याच्या दावणीला पड बोला हा? जनावराला स्वतःची लग्न नोकऱ्यात धरून की हा हा. स्वतःच्या लग्नासाठी नोकरीला मग आता काय करायचं हम्म, वल्लाला 4 पोरी हम्म, आणि 4च पोरं हा, वल्लाला हा. काय करायचं त्या वल्लानं 8 जण कोणा कोणाला पुरवायचं होय की. ते बी शेतीच वल्लाला 45 एकर 46 एकर जमीन हा काय हलकी काय पोट भरायची हम्म, त्यातच 4 भाऊ हम्म, त्यात एक बी कुठे गेला नाही हम्म. आता नातरुंड पण तर शिकायली आता शिक्षण फ्री केलंय नातरुंड पुढे शिकायली शिक्षण व्यवस्था पण सुधारली लेख सुद्धा तेवढं शिकलं नाही ते पण नातरुंड शिकायली होय की. पुतणे लेख का नाही हा कोणच्या हुद्याला नाही तर हम्म, फक्त आता एका पुतण्याचं पोरग तेवढं फौजीत लागले बघा हम्म. आता सुख येऊ का कसा होतो तुम्ही सुख वाटतंय का आता का पहिलं सुख होतं सुख पहिलं होत आता आता तर उलट लाईट आली टीव्ही आली मोबाईल आलं सगळं म्हणजे आले ही मान्य आहे हा, लाईट आता आहे बाय आमच्या कामाला गेले त्या कांदा लावा हा, ती घरी येऊन हात पाय धुते तर लाईट जाते सांच्याला हा, चहा बी राहायला करायचा आणि भाकरी बी करायचं राहायला हा. मग समजा चूल आहे त्या चुलीला दिव्याला तुम्ही तेल ठेवले का नाही लाईट तुमच्या हातातच आहे ते वाटलं नाही. ती लाईट घेणार ती लाईट घेणार म्हणून तुम्ही तेलावर आता पत्र कोणी बंदी आणली होती का नाही ती रेखली का आटली मग ती त्याला जे राखेलची हिर होती म्हणते ती कुठे गेली होय की. कमी झालं मग संपत आले म्हणते स्टॉक आता हे डिझेल हे पण संपणार आहे म्हणते हे गाड्या चालतात त्याच्यावरती त्यांच्या हातात घेतले हाय काय तुम्ही बोलला त्याच्याबद्दल काय सुद्धा राग नाही मला होय की. आणि माझा बी धरू नका पण हाय ते सांगायला झालेलं आमच्या देखत तेच दाखवासाठी तर आम्ही हे करतो व्हिडिओ जुने लोक कशी राहिले बाबा लाईट नव्हती तरी चिमणी लावून चिमणीच होती की पहिलं त्यात. कसं होतं हम्म. बिचारा हे नोकरी केली मी केली जर शेताला जायचं म्हणलं अंधारात गेलेलो हम्म. चुकाट नशीब म्हणायचं आणि जायचं तेव्हा तर बॅटरी बी नसेल काहीच नसेल काय सुद्धा नाही
असंच अंधारात आहे. विचारा तुम्ही. हा. ना अंदाजावरच. मग आता त्याला विलाज नाही म्हणलं तर मी काय म्हणालो तुम्हाला इथं असं वगैरे काटा असू देवावर हवाला म्हणायचं घरातून जेवून नीट जायचं कुठं नोकरी असेल तिथं. आता आम्ही लाईट गेली तर जागचं हालत नव्हतं. लाईट असतो तिथंच जाग्यात घरातल्या घरात. काय फिरतो का ते काय तुम्ही बरं काढले दिवस हा अंधारात. त्याला विलाज नव्हता नाही. समजा बाई. संपर्क नको. एकदा माणूस भेटला की पुन्हा लय दिवस भेटत नसेल लांब लांब गेलेला माणूस. आता ही तुमची कापड तुम्ही घरी गेले फेकून टाकता. हा त्या टायमाला एक एक कापड होता एकच. तुमच्या आजा पंचाला किंवा आम्हाला हा त्यात वा बुचबुच हा सुती कापड हा. एकच कापडावर काढायचं. त्याला विलाज नाही. हा गावठी कॅम्ब्रिजची कापड विचारा तुमच्या आई वडिलांना कसं होतं तुमच्या काळात कसं आलंय त्यांच्या कसं होतं. आता तुमची एका गवणीला पॅन्टीची ने शर्टाचं वज व्हायला होय की. एकट्याच म्हणजे माझ्या लेखावून नातावून म्हणाले होय की. 4 आणि 5 ड्रेस हा. मग कशाला वावते ते त्यांना. होय की. तुम्ही एकच. बरं तेव्हा साबण पण नसेल. साबण नाही असलं काय. काळी माती हा काळ्या मातीने. आणि सोडा पांढरा मिक्स करून ते नाही करायचं. इस्त्रीचा पताच नाही. हा तरी बी ते सुखी म्हणाला होते तुम्ही काळ. पण ते सुखच होत पण हा होय कसं सुख होत. माझ्या वडिलांना बारशी कुठं आहे बारशीला खेप 2 रुपयाला केली. कशाची. भाडं बाग. हा तुरीची म्हणा बैलगाडी. 2 रुपयाला खेप बैलगाडी. हा तर तिथून माझ्या म्हाताऱ्यानं चारण्याचं जर शेव जिलबी असलं आणलं असलं गटूळ येत होत. हा. चारण्याचं 25 पैसे. 2 रुपये घातला येत होता. हा तुम्ही वाट मग बघत ते सुख म्हणायचं का काय म्हणायचं. सुखच घे. सुख म्हणायचं. ते तुम्हाला बऱ्याच दिवसानं बी भेटल्यावर ती खायला बी आनंद वाटत हो. हा? आता काही रोज मुलं त्याला कोण रडवून आता समजा सांगितलं डॉक्टरला. हा. डॉक्टर काय म्हणला मला आता सध्या आजार आहे. हा. डॉक्टर काय म्हणला आंबाडीची भाजी आहे का तुम्हाला खायला. हा. ते म्हणलं नाही. हा. तुला येतं का हा. नाही. हा. मग करडी हा. नाही. भुईमुगाची शेंग आहे का म्हणला मिरची नाही. हा. ज्वारी आहे की म्हणलं ती एरिया घालून आणलेली. मग आम्हाला एरियाचे पैसे तुम्ही देता बघा म्हणलं. हा. एरियाचं. त्या डॉक्टरने सांगितलं सोलापूरच्या. हा. मी म्हणलो कसं काय डॉक्टर. हम्म. पहिले 5 पोती पिकत होते म्हणल्या तुम्ही आनंदात खात होता. हम्म. रोगराया नव्हती म्हणला तुम्हाला. आता एरिया घालायला त्याने रोग चालू झाला. मग आम्ही एक मजला बांधला आणि डॉक्टर झाला. त्याच्यामध्ये भागाला गेले पेशंटला जागा पुरायला चालला वरचा मजला. कमी नोकऱ्या कुठं केला म्हणला तुम्ही देता आम्ही करतो. इतकं त्याचा आनंद वाटलं सांगताना. पेशंट वाढत तसं मजलं वाढत. भागामध्ये झालं आणि पेशंट हे वाढायला तुम्ही एरिया. पैसे देता म्हणलं आम्ही बांधितच चालतो. त्यावेळेस तुम्ही काय रानभाज्याच खात होतो की जास्त करून शेतातलं. आणि तेव्हा फवारणी सुद्धा माहित नाही. हा कायच नव्हतं म्हणलं काही. फवारणी नव्हती तुमची ही दुकानं नव्हती असली हा. खताची हा. औषधाची. बॉयलर कोंबडी सुद्धा नव्हती म्हणून त्यावेळेस सांगते ते अशी मग? मटन चिकन सुद्धा लई हे व्हायचं नाही. आताच काय मेथी टाकली तर मेथीला एरिया टाकायची. हम्म. तुमचं दाण आहे बिगर खताची. त्याच्याशिवाय भाजीची नाही घेतली. फवारल्याशिवाय ना खत टाकल्याशिवाय काही येतच ना आता काहीच येत नाही. रानात काय कसंच राहिले नाही. खस राहिली ना. पहिलं तुम्ही ज्वारी. आणि ते खत जे टाकताव का हम्म. त्या खतामध्ये गवत आहे. करते करत सगळ्या आणि सोयाबीन त्या खताचं बी सांगितलं आम्हाला सांगणार तिथं ट्रॅक्टर पिपळमण गाव आहे. आहे की. मग तिथं
आमच्या पुतण्याला एक पोरगी केलती आणि पुतण्याची मिळून ती पिपळ्यात गेली. ती होतं मग खताच्या कारखान्यात नोकरीला. तर त्यानं म्हणलं खताचं टोपलं आम्ही जर उचललं तर एक माणूस गाडीभर खात उचललं आणि उचलत होतो सारखा चुरमुर येऊन त्याची हमाली केली मग माती मिसळली. 50 किलोचं 50 किलोचं ठिकाण बनवायचं पण उचलत नव्हतं म्हणजे एकट्याला. मग ते मातीचा खात आहे मग त्याचं आपल्याकडे गवत नाही त्या जातीचं आहे. आता सोयाबीन मध्ये कुठं पण काटेकर आता आपण इथं बसलो इथली माती त्याच्यात वाचलं इथलंच बी जाणार. खात बनला होय का त्याला काय मिस्टेक असेल त्यांची आणि ते तसलं पण खत टाकल्याशिवाय पीक बी नाही घे. त्यात झाली बेजारी. आता मजूर मिळेना. मंजूर कसला बी असला तर एक अर्धा मैल बी शेत असलं तर टमटम मागाली. आणि आमच्यासारखी रोजगारी पोरं आमची फटफटी देऊन तुमच्यात कामाला येईल. आता ह्या माणसानं आज पतोर बाग वापरली. काय बाग हा द्राक्षाची हा गेल्या वर्षी तोडून टाकली. का तोडली रे बाजू काय म्हणलं पहिलं जे होतं त्याच्यावर 5 पट झाला म्हणला भाव त्या बाटलीचा. हा औषधाचा आणि मंजूर म्हणला 400च्या आतला. खतावाले पिकाली ना आता कमी पिकत होती का 30-32 शिकायचा तवा आता 25-20ला घेणार व्यापारीच नाही. आता हे काय परवडतं? आता लावायचं आपण लावायला शेतकरीचा हा. 50 आणि 60 भाव म्हणाले. आपलं मध्ये निघाल्यावर घेते ते का हो तसं आपलं आलं की भाव कसं कमी. शेतकऱ्यांनी जगायचं सांगा. होय. कसं मोठं व्हायचं सांगा. शेतकरी मोठं कोणतं होत नाही. तुमचं काय माझं काय तीच आहे म्हणायचं काय राहू द्या आणि कसला बी करणार राहू द्या ती कधी सारखा उपजत येत नाही. आताच्या काळाला बघा रोजगारी चुकात आहे. हा त्याच्यापेक्षा उत्पन्न जास्त आहे रोजगाराचं. सोयाबीनच्या काळामध्ये बरं सोयाबीनचं बी गणित सांग. तुम्ही पेरला असं लागत नसाल 1 एकरला 1 पिशवी पेरता 25 किलोची पिशवी केवढ्याला 3000 3000 खाताचं पोतं केवढ्याला 1.5 आणि 3 किती झालं 4.5 आणि ट्रॅक्टरवाले पेरणी केवढ्याला करते 1000 धरले आपण सगळं 700 सगळं. रुपयाला पेरते आता नाटक नाही. 700 रुपयाला एकर कांदे, पेरते. तीळ, आता उद्या आपल्या बाया बसा की मामा. कुणाच्या काढते त्या कुणाच्या काढीत नाही त्या. गुत्त जर द्यायचं म्हणलं 5000च्या पिशवी काढीत नाही. काय करायचं ते झालं का पुन्हा जे जोड मिशन आहे 3000ला क्विंटल भरली ते 300ला 300ला पोहतो. किती त्याला हिशोबी सांगा म्हणजे झालं. तसा हिशोब काढल्यावर काय? भाव 4000. तसा हिशोब 4 काढल्यावर 4.5 तर बॅग हाताचं झालं 700 रुपये पेरणाराचं झालं काढणाराचं 5000 झालं काय आणि 300 रुपये भरणार काय 10,000 कमी पडते पिशवीच्या उत्पन्नाला होय की. होत आहे 7 पोती अगर 9 पोती. उतार पडला तर पडला आणि असं पाऊस आला वेगीन आलं तर गेलं ते बी. ती तर फवारण्या सोडून दिल्या तुम्हाला सांगितलं नाही ते. फवारणी घेतलंच नाही कोण हिशोब. फवारू कोण न फवारू ठोकचं ध्यानात आलं एवढी जी वस्तू सांगितली एवढा खर्च होतोय का नाही. कुणाचा आम्ही काक्रंब्या जाऊ जवळ पहिलं ही पिकं कोणची घेत होतो तुम्ही शेतात पिकं कोणती घेत होतो पहिलं पहिलं आमच्या लहानपणाला केळी पानमळ लय होत घेतं का नाही लय हापशेंगाला. option गेला. समजी की बागा कसल्या पानमळ्याला पस्तीस बघायला नव्हती बाग. हा पानमळ जास्त. ज्वाऱ्या तुरी केळी आणि पानमळ तुमच्याकडे होता का पानमळ जिथं हिरा आहे तिथं पानमळ नाही म्हणलं तर चुकीचं आहे. हा पानमळ आता आहे का नाही
एक आहे बघा फक्त एकच गोऱ्याच. का बरं कमी केलं पानमळ मजूरच मिळाला त्याला. मजुरामुळं पानवाळी करणारी कमी झाली, गेली की माणसं मावळली. आता नवीन पिढी करत नाही पान, कष्ट असेल त्याला लय. आता नकाच्या पुढून भागातली कामं यायला लागली, त्याला कोण जाणार? आता बागा वाढल्या का मग हा लई. पानमुळं कमी झालं, बागा वाढल्या. हा. पानं बी खाणारे लोक तरी यंदा 4-5 जणांनी काढलं. हा बागा हा. ते पण कमी करायचं. तो काढली त्या आजही काढल्या बागा होत्या, 4 आणि इथं काढला. बाग बी परवडा. तिथे काढले ताज्याने बी काढली, पाकाची काढली. ताज्याने बी पाकच काढली. ताज्याने काढली. 4 आणि इथं झाला, 4 आणि इथं बागा काढली. आमचं आजोबा ते सांगत होतो इकडं आपशिंग्याच्या डोंगरात दुष्काळात जनावर दुष्काळात हा. घेऊन होती म्हणून. ते दुष्काळात पाऊस पडत गेलेलं होतं. जंगल जरा मोठं आहे, बरेच गावची गुढी येऊन जगली होती. करड पाणी तिथंच होतं म्हणून राहिला. राहतच होती आणि काय करते ती बाहेर जायचं. आता तुम्ही जे डोंगरात हा. पहिल्या बघायला समजा तीच होती. हा. गाव जगूनची जगून गावाच्या लोकांचं पाहुणं रावलं जगलं. हा. गवतावर करडावर जनावर ही करा. आमचे चुलता सांगताय ते इथंच होतं राहिला, भाकरी घेऊन यायची म्हणून रोज सकाळी द्यायची म्हणून जायची. तुमच्यातलं मला असं कळलं की माळ्याची बैल 4 होती मग खिलारी निकी. ते बैल ऊसाचा थळ बघितला म्हणून त्या मालकानं बैलाच्या, काक्रमचीच कथा आहे. आणि ती थळ बघून येसन मोठ्या काढून मोकळी सोडून दिली, म्हणजे त्या थळात लावली. कुणी बी न्यान कुणी बी खावं, कुणी घ्या. माझा बैल म्हणे आणाय गेला नाही पण त्या काळात का दुष्काळातली काय कथा. करते मग ते हा? लय जणांनी सोडली म्हण कॅश आहे तर आपल्या ते संमतीने बैलगाडीला आणला की खोंड सोडून गेलेली. तेव्हा तुम्ही केवढं होतं हा, तेव्हा दुष्काळात? तेव्हा अजून मिशी दाढी नव्हती मला, हा. लहान तुम्हाला माहिती तरी बरं असेल राखीव का? होतो. त्यांनी मोठे दिसाले तुमच्या. माझ्या मोठा आहे की तुम्ही बघितलं असेल दुष्काळ? 85 वर्षाचा. दुष्काळात माझं लगीन नव्हतं, त्याचं लेकरू बाळ झाला तर तरी एखादं 25 वर्ष नोकरी बांबण्याची. एक दिवस नाही बनला, हा. एक लगत नुसतं भाकरीवर 3 वर्ष होती. भाकरीवर नुसत्या नुसती भाकरी, पैसे नाही, काय पैसा येत नाही. हा. नुसतं जेवण. नुसतं जेवण. लग्नाच्या आधी काय पुन्हा लग्नाच्या लहानपणात हा. काय करायचं काम? तर लगीन होऊन एक लेकरू असतो तिथे नोकरी. हा. 2 रुपये महिन्याला पुन्हा पुन्हा शेवट शेतात गेल्यावर रोज रुपया. हा. महिन्याला. पैशाने कसला बी तरी असतो रुपया. हा. हा. 30 रुपये आजचा दिवस तिथे हा. गावात यायला भाग नव्हता. हा. 24 तास. 20 तास तिथे काम करायला. जाऊन झोपायला तिथे जाणवाला. का आम्हाला म्हणलं आता कधीच वेळ आहे ना ते. आता माणूसच नाही, बैल बी नाही, जनावर नाही. 25 वर्ष म्हणजे काय थोडं झालं का? सगळीच मिळणार नाही आता. भेटत नाही. मिळतच नाही तर कशाला? भेटत नाही. आणि आले बी काय घ्यायच्या दुधाच्या. आता ह्याने 25 वर्ष काढलं, आता पैसे उचलते ती पळून जाते ते राहिले की. 25 वर्ष एखादा हे काढलं म्हणजे पैसा मागायला भाग नाही. हा. म्हणून गेला जरी सापडला तर पैसा मागायला भाग नाही त्या मालकाला आता. हा. तेव्हा हा. येईल तेव्हा काय. इमानदारीने केलं म्हणायचं, खाडं तोडं नाही काय नाही, कुठं जाणार तर त्यावेळेस हा नाही. आता करत नाही, काम बी करत नाही त्यांनी काय. मी काय आताच तुम्हाला म्हणलं, मी अगर तुम्ही जर रोजगार गावात रस्ते फटफटवली तिथे आपल्या कामाला आणि 5 वाजले टाईम बघतो. मोबाईल आहे ती, घड्याळ आहे ती, सगळं आहे. तर तेव्हाच कळते निघाला. पाहिजे. मुलं सांभाळतात का चांगले आता? हा. मुलं सांभाळतात का व्यवस्थित? होय, मुलगा सांभाळतो.
एकच मुलगा म्हणलं ना? एकच आहे, 2 मुली आणि 1 मुलगा आहे. 2 होते, त्याने लवकरच आटपिलं त्याचं. कस काय? पेपरात शिरलं आणि दारू प्यायला लागलं. लग्न केलं, 2.5 महिने राहिला. लगीन केल्यावर औषध केलं शिंगे दिवशी. मी राहण्यात गेलो, घरी पण औषध केलं. राहण्यात आता तुम्ही 17 काढून पॅन्ट काढून घरात झोपाय, तुमच्या खाटावर बायको कशी गेलं, आमची गरज आहे का विचारायचं काय? तेवढे ते काम मिळलं नाही टेन्शन मध्ये. पुण्याच्या पुढे गाडी गेली की तिथं जीवच गेला बघा. दवाखान्यात पटून पोचलं. दारूमुळं दारून जेवण पुरणपोळीचं पुन्हा औषध केलं. नवा दारूमुळं झालं की. त्यावेळेस नसेल एवढं दारूचं प्रमाण तुमच्या काळात. मग आमच्या काळात नव्हती. तेच की. होते स्वरा चोरी करून लमाना पसल्या मुचकी डोकं कोणतरी एखाद दुसरं पिणार फिराय का फिराय तवा ऐकणार. असंच बाजार. आता आम्ही ह्या वयात आलो तर मला अजून तोंडाला माहित नाही. मग झालं ते. आता त्याच्यावर मोठा मुलगा माझा आहे. बर बर. त्याला कसली पार्टी असते ती माहित नाही अजून बाई. ते आलं आपल्यावर असं म्हणायचं. होय की मग. व्यसन केलं की लवकरच पार्टी म्हणलं की ती चालच की पुन्हा लेकरा बाळावर माया नको, आई बापावर नको, बायकोवर नको. त्याच्यावर तिथं आहेच का? सुखीत राहू की तुम्ही आता निवांत. होय निवांत आहे. निवांत आहे. कुठलं काय तुमचं समजा आवतं अगर कुठं पाहुण्या रावळ्यात बी गेला सरळ त्या पाहुण्या रावळ्याली म्हणते आणि मी बी तीच म्हणलेलो आहे, घ्या थोडी. तुमचं जेवण मला पोचलं, चालू का? होय की. आलोय नाही तर तुमच्या बैठकीत दिसलो का नाही तुम्हाला आलेलो, तुमच्या जेवणावर मला बनणार. होय की. तुम्ही बकराय म्हणून बोलले का नाही, का दारू आहे म्हणून बोलले? बकर. दारू आहे म्हणत असता तुम्ही घरच सोडलं नसतं. होय की. असं बोलतय मारडीची माझी सासर. कोणची आता मारडी? आपण बसलो असं 7 माणसं बसलो. मग मारडी काठी मारडी. भावाच्या मेवणीने माझ्या इकडे 3 होती, इकडे 3 होती. मी मध्ये होतो. ती गाडी दिली, ती पिली, पण माझ्यावर पाळी आली. मग मला म्हणला घ्या. पेत नाही भाऊजी म्हणजे तुम्हाला माहित आहे का नाही? काय झालं म्हणलं, होत नाही काय म्हणलं, होत नाही काय म्हणलं. तर मला नाही जीव द्यायचं असलं जेवतो. आता असं बी झोपायची पावर आहे म्हणून काय असं करून गावलं म्हणलं. पैसे द्यायचे खिशात म्हणलं आणि हॉटेल बी द्यायचे म्हणलं. तुमच्या घरचे सुद्धा त्रास करीत नाही मला काढून करून द्या म्हणून. खालीची मान घातली तर 6 माणसांनी वरी नाही मान केली. हा तुम्ही पहिल्यापासून निर्व्यसनी इमानदारीनं राहिला, त्याच्यामुळे तुम्हाला बी बोलणं. आता बोलत नाही की कोणाशी. आपल्याला तेवढी कॅपॅसिटीच नव्हती पेण्याची, खाण्याची, खिशात वाटण्याची. खरं सांगा ना काय हो. हा आता मी काय म्हणतोय, आताची मुलं 400 रुपयाने कामाला जाते, ती 500 जाते. कोणी तर आई बापांनी म्हणलंय का त्याला काल कामाला गेला तर रोजगार कुठं आहे तुझा? झाट बोलू देत नाही, 3 मिनिट नाही, पोरं बी बोलू देत विचारितच नाही. पण ते बी बोलू देत नाही ती. हा? पोरं बी भागच नाही विचारायला. हा? बोलू देत नाही ती पोरं बी. काय करायचं आहे, मी करतो म्हणते ते. तुम्ही पहिलं तुमच्या टायमाला नव्हतं ना.
त्यांच्या पुढे शब्द कधी जात होता का तुमचा आई वडिलाच्या पुढे? कसला काम आज उशी काय म्हणलं बरोबर आहे बदल झाला नाही कसं ऐकत नाही त्या बबुरवान सोनू एकाच वयाच्या होता तुम्ही? कला काय करतो फरक इकडा तुम्ही काय शेती वगैरे पहिल्यापासून शिक्षण शिक्षण नाही काय मुलं मुलं तीन आहेत एक दिल्लीला काय करते? मिलिटरीत आहे मिलिटरीच्या दिसल ते मिलिटरीमध्ये कसं आहे ते? आणि पुन्हा एक शाळा मास्तर बर आणि एक शेतात पोराला शिकलो की लय कष्ट केलं हां पहिलं कष्ट होतं आता आता तू कवा दाजी तरी शेळ्या आहेत त्या जोड बापानं 6 पिढी झाली तुझ्या बापानं कष्ट केलं म्हणून तुम्हाला आले बाहेर नाहीतर बांध तासावा लागला असता. तुला बाप कवा माघारी बोलला तू बापाला माघारी बोलला नाही बाप होता बिचारा बापानं कमवलं 80-90 एकर जमीन कमी होती राजावर बसून 90 एकर 9 एकर बापानं आज यानं काय थोडी कमवली ते पुन्हा बापानं हो मग हाय का आता तेवढं? आहे 90 पण चुलता आहे तर 4 चौघ 5 जण भाऊ भाऊ काय काय दोघं पांढरे नाही. वडिलांना चौघ 5 जण भाऊ 5 जण आता मुलं मुलापाशी असतात तुम्ही मुलापाशी असता हा दाखल्यापाशी नाही तोरल्या मिलिटरीवाल्यापाशी हो का? नाही ती गेली थोरले मुले नाही शेती करत